वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाली हक्काची घरं। 2 पुनर्वसित इमारतीमधील 556 जणांना मिळाला घरांचा ताबा। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीचं वाटप। बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमाला वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थितीत। भाषणाच्या यादीत नाव नसल्यानं नाराज असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंचावर बसणं टाळलं। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद, इतर पक्षांची नाही। राज ठाकरेंचं वक्तव्य, मतदार याद्यांवर काम करण्याचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश। कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळायलाच हवा, राज ठाकरेंचं वक्तव्य। जैन मुनींनी कोर्टाचा अवमान करू नये, आंदोलनकर्त्यांवर कारवाईची भूमिका। मुंबईतील कबूतरबंदी वादानंतर आता पुण्यातही महापालिका आढावा घेणार। कबुतरांमुळे मानवी जीवाला धोका असल्यानं महापालिकेचं पाऊल। स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर राज ठाकरेंचा संताप। कुणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला, राज ठाकरेंचा सवाल। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्रित बैठक। माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही। याचिकेला विलंब होणार असल्यानं उच्चस्तरीय समितीकडे मागणार दाद। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयारामांपासून सावध राहावं। गोविंदगिरी महाराज यांचा सल्ला, गंगेप्रमाणे प्रदूषित होणं टाळण्याची भूमिका। राज्यात मतदार याद्यांमधील घोळ समोर येण्यास सुरुवात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार यादीत घोळ, तब्बल 25,820 मतदारांच्या नावांची 2 वेळा नोंद। तर चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद। ब्राह्मण समाजाविरोधात बोललो नाही, भाजपनंच ब्राह्मण समाजाला पुढे करून माझ्या विरोधात पत्र लिहायला लावलं। पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधवांचा आरोप। तटकरेंची आता उलटी गिनती सुरू होणार। मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा। तर गोगावलेंना उत्तर द्यायला मी छोटा माणूस नाही, तटकरेंचंही प्रत्युत्तर। वादग्रस्त सुरज चव्हाणांना राष्ट्रवादीमध्ये बढती, प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। छावाच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण केल्याप्रकरणी झाली होती पदावरून हकालपट्टी। तटकरेंना राज्यात फिरू देणार नसल्याचा घाडगेंचा इशारा। वसई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दादा भुसेंची जाणून बुजून बदनामी। ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल कुमार पवारांच्या वकिलांचा आरोप। भाजप शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे प्रकरण घडवल्याचाही दावा। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक। मराठा प्रवर्गात नसताना कागदपत्रात फेरफार करून लाटलं कर्ज। 3.82 लाखांचं अनुदान आणि लाखोंचा अपहार। पुणे विद्यापीठात कॅरी ऑन साठी आंदोलन। मागील 8 जुलैपासून कॅरी ऑन संदर्भातील निर्णय नाही, विद्यार्थी आक्रमक। संभाजीनगरमध्ये अपात्र लाडक्या बहिणींच्या अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू। 1,04,000 महिला पडताळणीच्या फेऱ्या। भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती। विरोधानंतरही राष्ट्रपतींकडून नियुक्तीचे आदेश जारी। स्वातंत्र्य दिनापासून पुण्यात गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटाला मेट्रो धावणार। मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकरांची माहिती। प्रवाशांच्या संख्येतही होते वाढ। मुंबईत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी केलेल्या खड्ड्यांवरचा 2,000 रुपये दंड माफ करण्याची मागणी। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबईत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मेट्रोला पसंती। मंगळवारी अंगारकी संकष्टीला मेट्रो 3 वरून 69,000 प्रवाशांचा प्रवास। 3 दिवसांच्या वीकेंडमुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर सध्या वेशातील पोलिसांची नजर. हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलीस सतर्क.
बीडमधील मसाजोगच्या सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं पंतप्रधानांकडून निमंत्रण. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वर्षा सोनवणेंची सरपंचपदी निवड. स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी. सरकारी कार्यालयांपासून मंदिरांपर्यंत रोषणाई. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला एलईडी लाईट्सची तिरंगी झळाळी. ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्धासाठी वापरलेली मिसाईल आणि ड्रोन नागपुरात बनवल्याचा अभिमान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार. मुंबईतील दहीहंडी सोहळ्यात भाजपकडून ऑपरेशन सिंदूरवर भर. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळ, शिवडी भागात भाजपकडून बॅनरबाजी. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे अचानक पुरामुळे पूलही वाहून गेला. लष्कराकडून बचाव कार्य. मासेमारीच्या पहिल्या हंगामात सरंगा घोळ माशांची लॉटरी. राज्य मासा पापलेटच्या उपलब्धतेबाबत मच्छीमारांमध्ये चिंता. श्रावणातही माशांचे दर वधारले.